Good morning, students. Today we are going to continue our problem set number 50. Question number 4. What will be the labor cost of laying the floor of an assembly hall? Assembly hall म्हणजे आपल्या शाळेमध्ये जो प्रार्थना स्थळ असतं त्याचा एक हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये काय काय म्हटलेलं आहे? लेइंग द फ्लोअर. लेबर कॉस्ट काढायची आपल्याला. लेइंग द फ्लोअर म्हणजे खाली जे आपण टाइल्स फ्लोअर जे असते ते बसवण्यासाठी खालचा जो भाग असतो तो बसवण्यासाठी जो फ्लोअर त्याला म्हणतो आपण त्याची आपल्याला काय करायची आहे? लेबर कॉस्ट काढायची आहे. मग पुढे काय दिलेलं पहा. दॅट इज 60 मीटर लॉंग अँड 12 मीटर वाईड. हॉलची साईज काय दिलेली आहे? 60 मीटर लॉंग दॅट इज लेंथ अँड 20 मीटर वाईड दॅट इज ब्रीथ. मग लेंथ आणि ब्रीथ कशाला असते? रेक्टँगलला. म्हणजे हॉलचा आकार कसा झाला? तो रेक्टँग्युलर झाला. ओके. मग आधी आपल्याला काय करावं लागेल? त्या फ्लोअरचा आपल्याला एरिया काढावा लागेल. मग काय? एरिया ऑफ कशाचा आकार कोणता आहे? तो रेक्टँगल. रेक्टँग्युलर असेंब्ली हॉल. रेक्टँग्युलर असेंब्ली हॉल. मग रेक्टँगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ इंटू ब्रीथ. मग तुम्हाला लेंथ किती दिली आहे? हाऊ मच लॉंग? 16 मीटर लॉंग. दॅट इज लेंथ इज 16 मीटर multiplying by width means breadth that is given 12 meter. Okay. मग carry out this multiplication now. 12 6 are 72. 72 are 2. Carry number 7. 12 ones are 12. 12 plus 7 that is 90. 192 square meter. हा झाला असेंब्ली हॉलचा एरिया आपण आधी काढला. मग आता काय करावं लागेल आपल्याला? कॉस्ट काढायची. पण या ठिकाणी काय दिलेलं आहे? द कॉस्ट ऑफ लेइंग 1 स्क्वेअर मीटर इज 80 रुपीज. 1 स्क्वेअर मीटर फ्लोअर टाकण्यासाठी 80 रुपये एवढी कॉस्ट लागते. कशाची? लेबरची. मग लेबर कॉस्ट ऑफ लेबर cost of laying the floor. Laying the floor. 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 Labor cost of laying the floor of 1 square meter. Of 1 square meter is 80 rupees. How much? 80 rupees. पहा, 1 स्क्वेअर मीटर चा लेबर कॉस्ट आहे 80 रुपये. मग आपला हॉल किती आहे? त्याचा लेबर कॉस्ट किती होईल हे आपल्याला काढायचं आहे. हॉल किती आहे? 192 स्क्वेअर मीटर. Therefore, labor cost of laying the floor कशाची? The floor of assembly hall. The labor cost of laying the floor of assembly hall will be how much? Hall is 192 square meter. 192 square meter. Okay. And labor cost is 80 rupees per square meter. Multiplying by 80. Carry out this multiplication. 8 2s are 16 the 6. Carry number 1.
8 9 that is number 7, 8 1 8 आणि हा झिरो असणारा असा किती आहे सर 15,360 रुपीज. ठीक आहे सर. लेबर कॉस्ट ऑफ लेइंग द फ्लोअर ऑफ असेंब्ली हॉल विल बी सगळ्या हॉलची 1 स्क्वेअर मीटरची आपल्याला दिलेली आहे 80 रुपये. मग संपूर्ण हॉलमध्ये किती लागेल 15,360 रुपीज. Now see question number 5, problem set number 15. The picture alongside shows some squares. इथे एक पिक्चर दिलाय ते पिक्चर असं आहे पहा. हे ब्लॅक बोर्डवर आलं आहे पिक्चर. अशा प्रकारचा क्वेश्चन मध्ये पिक्चर दिलेला आहे. फाइंड आउट हाऊ मेनी स्क्वेअर्स विल बी सेम मेजर्स. याच मेजर्सचे किती स्क्वेअर्स येतील हे आपल्याला काढायचं आहे. विथ द सेम मेजर विल फिट इन द एम्प्टी स्पेस इन द फिगर. ही जी एम्प्टी स्पेस दिसत आहे या एम्प्टी स्पेस मध्ये याच आकाराचे किती स्क्वेअर्स बसतील हे आपल्याला काढायचं आहे. मग हे कसं काढायचं. समजा आपण असं एक समजू पहा या ठिकाणी हे जे अंतर दिसते तुम्हाला हे 1 सेंटीमीटर आहे. म्हणजे आता पहा रिमेनिंग स्पेसचं पहा एवढंच पाहिजे आपल्याला. इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर, इथून इथपर्यंत 2 सेंटीमीटर, इथून इथपर्यंत 3 सेंटीमीटर असं समजू. बरोबर आहे. आणि इकडे पहा इथून असं उभं पहा इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर, इथून इथपर्यंत 2 सेंटीमीटर. ओके. मग काय करू आपण एरिया ऑफ रिमेनिंग स्पेस दॅट इज रेक्टँगल 3 2. ओके. एरिया करू आपण याचा कसा काढणार. हा रेक्टँगल आहे म्हणजे काय करणार आपल्याला लेंथ इंटू ब्रेथ घेणार. ती किती आहे मोजा परत एकदा 1 2 3 दॅट इज 3 मल्टिप्लाइंग बाय किती आहे मोजा 1 2 2. आन्सर काय येतं 3 2 6 स्क्वेअर मीटर सेंटीमीटर जे काय असेल ते इथे तर 6 स्क्वेअर्स येणार आहे. आता याचं डिस्टन्स सेंटीमीटर मीटर मध्ये दिलेलं नाहीये म्हणजे काय 6 स्क्वेअर्स येणार आहे. मग काय होईल या ठिकाणी पहा इतर तर 6 पाहूया आपण जर ही कंटिन्यू केली अशी डॉटनी करतोय लक्षात घ्या. सेम एरिया असलेले सेम शेप असलेले बाकी झाले 1 2 3 4 5 6 आलेत ना 6. सेंटेन्स काय लिहायचं 6 स्क्वेअर विल बी फिट इन द एम्प्टी स्पेस. 6 स्क्वेअर्स will be 6 square will be fit in the empty space. ते पण कसे विथ द सेम मेजर. सगळं याचं माप कसं आहे सगळे सारखे आले पाहिजे. तर असे किती बसतील 6 squares will be in the empty space. Last question in this problem set, that is question number 6. Divide the figure given alongside into 4 parts in such a way that the area and shape of each part is the same. पहा ही जी तुम्हाला फिगर दिलेली आहे या फिगरला आपल्याला काय करायचं आहे. या फिगरला आपल्याला अशा प्रकारे याचे 4 पार्ट करायचे आहेत. किती पार्ट 4 पार्ट्स. 4 पार्ट्स करायचे आहेत आणि हे 4 पार्ट्स करत असताना अशा प्रकारे ते करायचे आहे की त्यांचा एरिया आणि शेप सारखा आला पाहिजे. त्यांचा एरिया आणि शेप सारखा आला पाहिजे. काय काय सारखा आला पाहिजे एरिया आणि शेप हे दोन कसे आले पाहिजे सेम सारखे आले पाहिजे. Color the parts
विथ डिफरंट कलर्स. आणि जे सारखे शेप आपण काढणार आहोत त्याच्यामधनं त्याला आपण वेगवेगळ्या रंगाचे कलर्स द्यायचे आहेत. ठीक आहे, तर मग पाहूया. तर या फिगरला जर आपण हे 4 बॉक्स घेतले, समजा लक्ष दे इकडे, 4 बॉक्स घेतले, हे दुसरे 4 बॉक्स घेतले, 2 झाले, आणि हे तिसरे 4 बॉक्स घेतले, किती झाले? 3. पण आपल्याला किती करायचे आहेत? 4 पार्ट्स करायचे आहेत. म्हणजे हे होईल का? नाही. मग आपण 3 चे ब्लॉक्स घेऊन पाहूया. हे 3 ब्लॉक्स घेतले, पहिला, दुसरा, तिसरा, हा आणि हा घेतला, त्यानंतर हा आणि हा घेतला. 2 शेप तर सारखे झाले. आणि सपोज हा आणि हा घेतला, 3 शेप तर सारखे झाले, पण चौथा होतोय का? आपल्याला किती करायचे? सारखे. म्हणजे अशा सुद्धा करता येणार आहे. मग सरळ आपण काय करूया, त्याचे 2 बॉक्स घेऊया. किती? 2 बॉक्स, जेणेकरून त्याचा शेपही सारखाच येईल आणि एरिया पण सारखाच येईल. बरोबर आहे. मग आता हे 2 कसे घ्यायचे? समजा हा घेतला आपण, हे 2 घेतले, त्याला वेगळा रंग द्यायचा. त्याच्यानंतर हे लगेचचे 2 घेतले तरी चालतात, हे दुसरे 2 घेतले तरी चालतात, हे दुसरे 2 घेतले तरी चालतात, वेगवेगळे रंग द्यायला. हे 2 घेतले तरी चालतात, हे 2. म्हणजे 2 चे घेऊन आपण याचे किती करू शकतो? 1 2 3 4 5 6 पार्ट करू शकतो. ओके, सेम शेप असलेले, सेम एरिया असलेले. पण आपल्याला काय करायचं आहे? फक्त 4च करायचे. म्हणून कोणतेही 4 घ्या, 2 बॉक्सचे, आणि त्यांना वेगवेगळे रंग द्या. समजा हा घेतला आपण, त्याला वेगळा रंग दिला, हा घेतला, याला वेगळा रंग दिला, हा पण सेम शेप होईल. फक्त काय होईल? याचा साईज सेम आहे, शेप सेम आहे, सगळं सेम आहे. फक्त काय बदल आहे? हा आडवा आहे, हा उभा आहे. ठीक आहे, दोघांचा एरिया सारखाच आहे, शेप पण सारखाच आहे. किती झाले? 3. आता उरले 3, याच्यापैकी कोणता एक घ्या. समजा आपण हा घेऊन टाकू. चला, तर अशा प्रकारे या 4ही भागाला आपल्याला वेगवेगळे रंग द्यायचे आहेत. आणि जेणेकरून काय होईल? 4 पार्ट तयार होतील, त्यांचा एरिया आणि शेप काय होईल? सेम येईल. तर अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी हा प्रॉब्लेम सेट संपलेला आहे आणि लेसन सुद्धा संपलेला आहे. ठीक आहे.